स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी। जशी का तुम्हाला माहीतच आहे की आपण नवोदयची गेस्ट सिरीज सुरू केली होती, तर आज लेसन नंबर 3 आणि लेसन नंबर 4 वरचे क्वेश्चन आपण घेणार आहोत। तर पहिला क्वेश्चन आहे की 5 आणि 12च्या वर्गाचे बेरजेचे वर्गमूळ किती। तर पहिले आपण 5चा वर्ग करूया। तर इथे 5चा वर्ग किती असतो, 5चा वर्ग, ठीक आहे, आणि 12चा वर्ग। तर 5चा वर्ग असतो 25। काय म्हटलेलं आहे की 5 आणि 12च्या वर्गाच्या बेरजेचे, ठीक आहे। तर वर्ग करू आणि त्यांची बेरीज करू। 5चा वर्ग आहे 25, 12चा 144। बेरजेचं आता याची बेरीज करू तर 25 आणि 144 होतात 169। 5 आणि 4 इथे 9, 2 आणि 4 6 आणि 1, ठीक आहे। तर याचे वर्गमूळ किती, तर 169चे वर्गमूळ असते 13। तर आपलं प्रॉपर आन्सर असणार आहे 13। तर 5 आणि 12च्या वर्गाचे बेरजेचे वर्गमूळ आहे 13। सेकंड क्वेश्चन, 31चा सर्वात लहान विभाजक कोणता। तर पहा, कोणत्याही संख्येचा 31चाच नाही, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक असतो 1 आणि सर्वात मोठा विभाजक असतो तीच संख्या। म्हणून आपण 1 लिहूया। आणि जर सर्वात मोठा विभाजक म्हटला असता तर आपण काय लिहिलं असतं, पहा, सर्वात मोठा 31 स्वतः, ती संख्या स्वतः। नेक्स्ट क्वेश्चन आहे 110चे मूळ विभाजक किती। तर 110चे आपण फॅक्टर पाडूया, ठीक आहे। तर 110चे फॅक्टर पाडू। 110 10च्या टेबलमध्ये येते 10 गुणिला 11। तर 10चे अजून फॅक्टर पडतात 5 दोन्ही 10 गुणिला 11। तर बघा कोणते फॅक्टर भेटले आपल्याला, 5 गुणिला 2 गुणिला 11। तर याचे फॅक्टर आहेत 5, 2, 11। तर चौथा क्वेश्चन मी घेतलेला आहे की 15 आणि 20चे साधारण अवयव कोणते। तर पहिले 15 आणि 20चे आपण अवयव पाडू। इथं 20 लिहिते आणि याचे अवयव पाडते। तर 5 त्रिके 15 आणि 20चे अवयव 5 चूक 20। परत 4चे इथं फॅक्टर पडतात 2 गुणिला 2 आणि इथं आलं 5। इथे घेतले मी 5, 5 गुणिला 3 15, 20चे अवयव पडले 5 गुणिला 2 गुणिला 2, ठीक आहे। तर साधारण अवयव म्हणजे दोन्ही याच्यात आहे ती संख्या कोणती आहे, तर 5। तर याचे साधारण अवयव आहे 5 ही संख्या। तर आपलं आन्सर असणार आहे 5। ज्या बॉक्समध्ये 5 हा उत्तर असला त्या बॉक्सला आपण सर्कल करायचं। पाचवा क्वेश्चन पाहू, 4च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती। तर पहिले 4चे पहिले 4 गुणित कोणते आहे ते काढू। तर 4चे पहिले 4 गुणित म्हणजे 4च्या पहाड्यात येणाऱ्या संख्या। तर 4 1 4, 4 2 8, 4 त्रिके 12 आणि 4 चूक 16 या संख्यांची आपल्याला बेरीज करायची। तर इथे बेरीज मी करून घेते। 4 आणि 8 इथे झाले 12, 12 आणि 12 इथे 24, 24 आणि 16 40, ठीक आहे। तर 4च्या पहिल्या 4 गुणिताची बेरीज आहे 40। 6वा क्वेश्चन पाहू, तर 50चे मूळ विभाजक काढा। इथे आपल्याला 50चे मूळ विभाजक म्हणजे 50चे फॅक्टर काढायचे। फॅक्टर पाडू। 10 गुणिला 5 50, 10चे अजून फॅक्टर पडतात 5 गुणिला 5 आणि हा 5 ॲज इट इज। तर 5 गुणिला 5 गुणिला 5 हे झाले 50चे मूळ अवयव। ज्या आन्सरमध्ये हा आन्सर असेल ते आपण टिक करून घेऊ। नेक्स्ट क्वेश्चन आहे की 15 45 आणि 40चा मसावी काढा। तर मसावी काढून दाखवते मी। 15 45 आणि 40, पहिले याचे अवयव पाडू। तर 15चे अवयव पडतात 5 त्रिके 15, 45चे 9 पंचे 45 आणि 9चे परत पडतात 3 त्रिके 9 आणि 5 ॲज इट इज। हा 10 गुणिला 4 आणि 10चे फॅक्टर पडतात 5 गुणिला 2, 4चे फॅक्टर पडतात 2 गुणिला 2। तर पहा इथे मी प्रत्येक फॅक्टर पाडून दाखवलेला आहे। 15चे 5 त्रिक 15, 45चे 3 त्रिक 9 त्रिक 45, ठीक आहे। आणि 40चे 5 दोन्ही 10 दोन्ही 20 दोन्ही 40 म्हटलेलं आहे की मसावी काढा। मसावी म्हणजे HCF म्हणजे कॉमन फॅक्टर, म्हणजे तिघांमध्ये आहे ती संख्या। तर 5 5 आणि 5 ही संख्या तिघांमध्ये आहे। अजून कोणती संख्या आहे पहा, 3 इथं आहे, इथं आहे 45च्या फॅक्टरमध्ये, पण 40च्या फॅक्टरमध्ये 3 नाही आहे, म्हणून आपण 3 घेऊ शकत नाही। तर याचं मसावी आलं आपलं 5। तर 9वा क्वेश्चन पाहू, एका कॅनची धारकता 120 आणि 140 आहे। एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही कॅनची धारकता मोजायची असल्यास त्या डब्याची कमाल धारकता किती असावी। तर हे काढण्यासाठी आपण त्याचं मसावी काढू। तर 120 आणि 140 याचा मसावी किती निघतो पहा। 120ला 10 भाग जातो, 10 गुणिला 12 आणि 140चं मसावी काढण्यासाठी आपल्याला पहिले याचे फॅक्टर पाडावे लागणार आहे। तर 14 गुणिला 10। तर बघा दोन्ही याच्यात 10 10 अजून फॅक्टर पाडायची काही गरजच नाही आपल्याला, पण आपण 10 10 आपल्याला कॉमन भेटले आहेत, आपण ॲज इट इज 10 घेऊ शकतो मसावी काढण्यासाठी, ठीक आहे ना।
10 आपण घेतलेले आहेत ॲज इट इज. पण 12चे जर आपण फॅक्टर पाडले तर 12चे फॅक्टर पडतात 6 दोन्ही 12, ठीक आहे. आणि 14चे 7 दोन्ही 14, ठीक आहे. तर याच्यापैकी 2 आपण घेऊ शकतो. म्हणजे 10 गुणिला 2 20. तर 20 हा झाला याचा मसावी. तर दोन्ही संख्येला 20 भाग जातो, म्हणजे हा आपला मसावी काढलेला बरोबर आहे. तर आपण मसावी याचं 20 काढलं तर कोणतं कॉमन माप आपल्याला घ्यावं लागेल दोन्ही घेण्यासाठी? तर 20चा. 10वा क्वेश्चन आहे 80, 10 आणि 110 यांचा मोठ्यात मोठा समान भाजक कोणता? तर मोठ्यात मोठा समान भाजक विचारला तर आपल्याला इथं परत मसावीच काढावी लागणार आहे. तर आपण मसावी काढू. तर 80चे कॉमन फॅक्टर 8 गुणिला 10 80. परत 8चे फॅक्टर पडतात 4 दोन्ही 8. 10चे फॅक्टर पडतात 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10 ॲज इट इज घेते मी. 2 गुणिला 2 गुणिला 2, ठीक आहे. हे 2 ॲज इट इज. आणि 4चे फॅक्टर 2 गुणिला 2. इथं 5 आणि 2 जसच्या तसे. 10चे फॅक्टर पडतात 5 गुणिला 2 आणि 110चे पडतात 10 गुणिला 11. परत इथं 10चे फॅक्टर पडतात 5 दोन्ही 10 गुणिला 11. मसावी किती निघणार? म्हणजे तिन्ही याच्यात येणारी कॉमन संख्या आहे पहा. इथं 5, 5 आणि 5. तर याचं मसावी येणार आहे पहिल्यांदा 5. अजून कोणती कॉमन संख्या भेटते का आपण पाहू. इथं 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे. पण 2 ही संख्या आपण घेऊ शकतो. परत अजून कोणती तिसरी संख्या आहेत का? पहा इथं 2 आहे, परंतु इथं बाकीच्या जागेवर 2 नाही आहे. इथं 11 आहे पण बाकीच्या जागेवर 11 नाही. म्हणून 5 दोन्ही 10 या संख्येचं मसावी आलं आपलं 10. 11वा क्वेश्चन आहे 2 संख्यांचा लसावी 60 आहे. लसावी 60 आणि मसावी 6 आहे. त्यातील एक संख्या 12 आहे तर दुसरी संख्या कोणती? हे गणित सॉल्व करण्यासाठी आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे की लसावी गुणिला मसावी बरोबर त्या संख्यांचा गुणाकार. तर लसावी दिलेला आहे इथं आपल्याला 60, मसावी पण दिलेला आहे 6. त्या संख्येचा गुणाकार म्हणजे त्या 2 संख्येचा गुणाकार, त्यापैकी एक संख्या आपल्याला माहीत आहे 12, तर दुसऱ्या संख्येला आपण x मानू शकतो. गुणिला 6 याचे भागाकारात जाणार इथं 12 बरोबर आपल्या x ची व्हॅल्यू. आपण पहिले कॅन्सल आउट करून देऊ. 12 1 6 1 6 6 दोन्ही 12 2 आणि 60 परत कॅन्सल आउट होतात 30. बे आणि बे 30 60, ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू आली आपली 30. तर ती संख्या आहे आपली 30. आपण करूनही पाहू शकतो. 6 गुणिला 60चं गुणाकाराचं जे उत्तर येणार आहे तेच उत्तर 30 गुणिला 12 याचं येणार आहे. तर आपण हे मल्टिप्लाय करून पाहू शकता की आपला आन्सर बरोबर आहे किंवा नाही. 6 आणि 60चा जर आपण गुणाकार केला 5 6 6 36 आणि 1 0 360 येणार आहे. 12 आणि 30चा जर गुणाकार केला तर 12 1 12 2 32 36 येणार आहेत आणि 36 वर 0. तर हा पण 360 येणार म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. तर 12वा आणि लास्ट क्वेश्चन आहे की 12 20 आणि 60 याचा मसावी किती? तर आपण मसावी काढू 12 20 आणि 60 याचा. तर 12चा मसावी काढण्यासाठी आपण 12चे पहिले फॅक्टर करू. 6 दोन्ही 12 आणि 6चे परत फॅक्टर पडतात 3 दोन्ही 6 गुणिला 2. परत 20चे फॅक्टर 10 गुणिला 2 आणि याचे फॅक्टर 5 गुणिला 2 गुणिला वरचे 2 ॲज इट इज. आणि 60चे फॅक्टर 6 गुणिला 10 गुणिला 6 म्हणजे 10 6 60 आणि 6चे फॅक्टर 3 दोन्ही 6 10चे परत फॅक्टर पडतात 5 दोन्ही 10. आता याचं मसावी काढायचं म्हणजे कॉमन फॅक्टर काढायचं आपल्याला. महत्तम सामान्य विभाजक तर इथं 3 दिलेलं आहे, परंतु इथं दुसरीकडे कुणीकडे 3 दिलेलं नाहीत. आपण 3 घेऊ शकत नाही. तर 2 ही संख्या आहे, 1 2 आणि 3 याच्यात. तर 2 घेऊ. पहा इथं मी फॅक्टर पाडून दाखवलेलं आहे. 12चे फॅक्टर आहे 6 गुणिला 2. परत 6चे फॅक्टर पडले 3 दोन्ही 6 दोन्ही 12. इथं 20चे फॅक्टर पाडले 5 गुणिला 2 गुणिला 2 आणि 60चे फॅक्टर पाडले 5 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2. तर मसावी काढण्यासाठी कॉमन फॅक्टर पाहू. तर कॉमन फॅक्टर म्हणजे सारखी संख्या कोणती आहे दोन्ही याच्यात, ठीक आहे. तर इथं 2 दिलेलं आहे, कट करते 2 आणि 2 घेतले मी, ठीक आहे. परत अजून कोणती संख्या आहे जी तिन्ही याच्यात आहे? तर पहा इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे. म्हणजे तिन्ही संख्येच्या सामान्य विभाजकामध्ये 2 आहे. तर आपण 2 दुसऱ्यांदा घेऊ. अजून कोणती तिसरी संख्या का? पहा इथं 3 आहे, इथं 3 आहे, पण इथं 3 नाही आहे. तर आपण 3 घेऊ शकत नाही. तर 2 गुणिला 2 4 या संख्येचा मसावी आला आपलं 4. तर अशा प्रकारे आपण आपल्या गेस सिरीजमधला तिसरा पेपरही आज सॉल्व केलेला आहे. तर व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट गेस सिरीजसोबत.